हाय फ्रेंड्स, नमस्कार. आज मी बोलणार आहे रिस्क मॅनेजमेंटवर. रिस्क मॅनेजमेंट इज एव्हरीथिंग. हे मी एक माझा छोटासा अनुभवातून तुम्हाला सांगतो. मी इथे हिस्ट्रीवर दाबतो आणि कस्टम टाईम पिरियडवर दाबून 8 तारीख ते 13 तारीख सिलेक्ट करतो. तर तुम्ही इथे पाहू शकाल की ह्या 6 दिवसामध्ये $58 लॉस झालेला आहे. म्हणजे 6 दिवसामध्ये मार्केट हे डाऊन असल्यामुळे मी प्रत्येक जो ट्रेड घेत होतो तो लॉसमध्ये बुक झालेला आहे. तुम्ही इथे पाहू शकाल की भरपूर ट्रेड जे आहेत ते लॉसमध्ये बुक झाले आहेत. पण माझी रिस्क मॅनेजमेंट ही 1:3 1:4 असल्यामुळे हा जो $58 लॉस होता 6 दिवसाचा, तो मी आज 14 तारखेचा एक करतो. $70 प्रॉफिट कमवला. म्हणजे मी जवळपास $12 प्रॉफिट कमवला. हे शक्य झालं आहे रिस्क मॅनेजमेंटमुळं. कारण का मी प्रत्येक ठिकाणी जो ट्रेड घेतो तो 1:3 1:4 वरूनच घेतो. त्यामुळे तुम्ही ट्रेडिंगमध्ये गेस करू नका मार्केट इकडे जाईल तिकडे जाईल. मार्केटमध्ये इमोशनल होऊ नका. फक्त क्लिअर स्ट्रॅटर्जी आणि स्ट्रिक्ट रिस्क मॅनेजमेंटचा वापर करा.